वसुदेव देवकीचा, आणि मग त्यांच्या पोटी प्रगट व्हायचं. म्हणून 3 प्रकारच्या शक्तीनं देवा या जगामध्ये कार्य करतो, कार्यान्वित होतो. 3 प्रकारच्या शक्ती आहेत: कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम, अशा 3 प्रकारच्या शक्ती आहेत. कर्तुम म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांप्रमाणे तो या ठिकाणी येतो आणि व्यवहार सर्व सामान्य लोकांप्रमाणे करतो. भगवान लहान झाल्यानंतर भगवान रडले, रांगले, खेळले, सर्व केलं. दुसरी आहे अकर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती म्हणजे जे कोणीच करून दाखवत नाही ते करून दाखवणं, याला काय म्हणतात? अकर्तुम शक्ती. भगवान कृष्णाच्या नंतर कोण पर्वत उचलला का? तुम्ही ऐकला का? भगवान कृष्णाच्या नंतर कोण 12 गावावरून प्राशन केला का? भगवान कृष्णानंतर कोणी सर्व हे सर्व अकर्तुम शक्तीतलं कार्य आहे. जे कोणीच करून दाखवत नाही ते करून दाखवणं, याला अकर्तुम शक्ती म्हणतात. आणि चौथं जी आहे, तिसरी जी शक्ती आहे त्याला म्हणतात अकर्तुम, अन्यथा कर्तुम. अन्यथा कर्तुम म्हणजे काय? मोक्षाकरता भक्ती आणि ज्ञान लागते. भक्ती आणि ज्ञान विरहित मोक्ष देतो, याला अन्यथा कर्तुम म्हणतात. अशा 3 शक्तीत भगवंताला कार्य करायचं आहे. म्हणून भगवंताच्या प्रागट्यकरणाचं चिंतन करताना वसुदेव देवकीला पहिल्यांदा विवाह करावा लागला, असं वर्णन आहे भागवतात आलेलं की वसुदेवाला 7 पत्न्या होत्या देवकी धरून. किती? 7. पण त्या 7च्या 7ही संख्या बहिणी होत्या. या सर्व बहिणींमध्ये देवकी सर्वात लहान होती. जॉईंट कुटुंब होतं उग्रसेनाचं देवकाचं. उग्रसेनाचे देवकाचे मिळून मुला आणि मुली मिळून 25 जण होते भाऊ बहिणी. म्हणजे देवकीला किती भाऊ बहिणी होत्या? 24. देवकी धरून 25 होते. मग काही त्यात बहिणी होत्या, काही भाऊ होते. असं 25 भाऊ बहिणीचं खटलं होतं, कुटुंब होतं एका ठिकाणी. या 25 भाऊ बहिणींमध्ये सर्वात मोठा आहे कंस आणि सर्वात लहान आहे देवकी. सर्वात लहान कोण आहे? देवकी. कंसा वडील बंधू आहे, ज्येष्ठ आहे, मोठा आहे. आणि कंस हा सर्वांवर प्रेम करणार आहे. त्या सर्व भावांचं प्रेम बहिणीवर, देवकीवर जास्त आहे, कारण देवकी सर्वांच्या लहान आहे. आणि कंसाच्या पुढे तर ती इतकी लहान आहे की कंसाची बहीण शोभत नाही, कंसाची मुलगी शोभती, इतकी लहान आहे. आणि देवकीवर विशेष प्रेम होतं. म्हणून जेव्हा देवकीचं लग्न झालं तेव्हा कंसाने देवकीला आंदण दिलं. आंदण काय काय दिलं? काय म्हणा, आम्ही थोडी होतो त्या बाबतीत. सोन्याच्या हारानं अलंकृत 400 हत्ती. तुम्ही लिहून घ्या, हे म्हणजे काम जर पुढे द्यायचं काम पडलं तर. सोन्याच्या हारानं अलंकृत 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ आणि 200 सालंकृत सोन्यानं मळवलेल्या दाश्या देवकीच्या सेवेकरता बहाल केल्या. इतका आनंद दिलं. दाश्या दिल्या देवकीची सेवा करण्याकरता, पण किती दिल्या? 200. आणि त्या कशाने दिल्या? सालंकृत दिल्या. सालंकृत. आता राजा होता ना, देवक म्हणजे राजा आहे, उग्रसेन राजा आहे, कंस राजा आहे. आणि लग्न कोणाचं आहे? राजकन्याचं लग्न आहे. मग ती पाळतात अजून ही गोष्ट. कोणती? जेवण करत नाही. समजा प्रसंगच पडला पुरीच्या घरी जेवायचा, तर ताटाखाली काय ठेवता? पैसे ठेवतात. एक आपत्ती होईपर्यंत तरी आई वडिलांनी मुलीच्या घरी अन्न पाणी घेऊ नाही, हा नियम आहे. जेव्हा सीतेचं लग्न झालं, सीतेचं रामाबरोबर, तेव्हा जनकाने खूप मोठा आनंद पाठवला. हत्ती, घोडे, गाई हे सर्व दानात दिलं होतं. कोणाला? अयोध्येमध्ये जेव्हा हे सर्व आंदण आणलं, बराच काळ लोटल्यानंतर म्हणजे 8-15 दिवसानंतर दशरथानं यादी पाहिली. काय काय आंदण? ती यादी तपासली. मग त्याच्यानंतर पशु काय काय आले, हत्ती किती आले, घोडे किती आले, गाई किती आल्या, हे सर्व पाहण्याकरता तो त्या हत्तीखान्यामध्ये आणि त्या पागीत गेला. घोड्याची पाग असते ना, तिथे गेला. गोठ्यात गेला.
हत्तीच्या समोर घोड्यांच्या समोर